मी सचिन बोर्डे आपलं पार्टनरच्या ग्राफिटी वॉलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. आज मी आपल्या सर्वांसमोर बालभारतीमधील व्यंकटेश माडगुळकर लिखित आजीनं पाहिलेला चोर ही कथा घेऊन आलेलो आहे. या कथा वाचनाचा एकच उद्देश आहे, आपण जी बालभारती किंवा आपल्या पाठ्यपुस्तकातील ज्या काही कथा कविता बालपणी वाचल्या त्याच्या आठवणींमध्ये रममान होऊन जाऊयात. चला तर मग ऐकूयात आजीनं पाहिलेला चोर. आमच्या माडगुळच्या घरात चोर शिरल्याची घटना अजून माझ्या ध्यानात आहे. आमचे दादा म्हणजे वडील हे साधे गृहस्थ होते. वरून काही जड पदार्थ डोक्यावर पडेल अशी भीती त्यांना नेहमी वाटे. त्यामुळे जरा काही आवाज झाला की डोक्यावर रुमाल ठेवून ते तडक घराबाहेर पडत. या भीतीमुळंच घरातून वावरताना माझे वडील दारुगोळ्यानं भरलेल्या कोठारातून दिवा घेऊन सावधपणे वावरावं तसं वावरत. सरकारी नोकरीत कारकून म्हणून लागल्यानंतर दादांना एक नवीनच विकार सुरू झाला. रात्री अपरात्री झोपेत ओरडायची त्यांना सवय जडली. विलक्षण भ्यालेला माणूस बारीक आणि लांब लचक आवाजात जसा ओरडतो तसं दादांचं ओरडणं असे. ते केव्हाही एकदम असा उंच स्वरात ओरडत. कधीकधी तर आपलंच ओरडणं ऐकून तेच जागे होत. रात्री आपल्या कानात गोम किंवा एखादा लहान किडा जाईल आणि मेंदूत घर करील ह्या भीतीनं माझी आई रोज झोपताना कानात कापसांचे बोळे घालत असे. तरी देखील माझ्या सर्वात मोठ्या बहिणीचं अक्काचं रडणं आईला नेमकं ऐकू येत असे. अक्का ही स्वभावानं वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा पाय न देणारी. तिचं आणि विंचू या प्राण्याचं विशेष सख्य होतं. साधारणतः महिना 15 दिवसातून एकदा तरी अक्काला विंचू चावत असे. आता घरात आम्ही इतकी माणसं होतो, पण सर्वांना सोडून तो नेमका अक्कालाच डसत असे. बरं, दिवसा उजेडी माणूस ओळखता येतं हे मान्य, पण रात्रीच्या काळोखात हीच अक्का आहे हे विंचवाला कसं कळत असावं? विंचवाची चूकभूल व्हावी म्हणून आम्ही अनेक प्रयत्न केले. अक्काला झोपण्यासाठी मध्ये जागा ठेवून आम्ही सगळे आजूबाजूला झोपूनही पाहिलं, तरीसुद्धा सर्वांना ओलांडून विंचू नेमका अक्काला गाठत असे. त्यातल्या त्यात एक गोष्ट बरी होती, तिला विंचू फार चढत नसे. 1-2 वर्षातून आईला जर विंचू चावला तर ती रात्रभर गडाबडा लोळत असे आणि सगळं गाव आमच्या घरी जमा होत असे. कुणी हा उपाय करी, कुणी तो उपाय करी, पण चक्क दिवस उजाडून ऊन वर आल्याशिवाय आईचा विंचू उतरत नसे. त्यामुळे अक्काला विंचू चावला म्हणजे उपचार करता करताच आई सुटकेचा निश्वास टाकून म्हणत असे, तरी बरं बाई, मला नाही डसला. आमची आजी नेहमीच भेदरल्यासारखी वागे. रोजची कामे आटोपली, थोडी सवड मिळाली म्हणजे घराचा एखादा अंधारा कोपरा बघून ती पाखरासारखी 2 पायांवर बसत असे आणि कुठंतरी एकटक बघत बोलत असे. तिचं बोलणं भ्याल्यासारखं व कुणीतरी जवळच्या माणसाला खाजगी आवाजात काही सांगावं तसं असे. का कोणास ठाऊक शिपाई या प्राण्याची तिनं धास्ती घेतली होती. शिपाई येतील, धरून नेतील असं ती सारखं पुटपुटे. त्यामुळं तिचं बोलणं कुणीच मनावर घेत नसे. एका रात्री आमच्या घरात चोर शिरले. साधारणतः रात्री 2-2:30चा सुमार असावा. आई, अक्का आणि आम्ही भावंड माझघरात झोपलो होतो. आजी पुढच्या सोप्यात होती आणि वडील त्याही पुढं एक नवा सोपा होता, तिथं झोपले होते. विंचू दिसावा म्हणून आई रात्री समयी विझवत नसे, पण कितीही भरून ठेवलं तरी तेल संपल्यामुळं ती कधीतरी विझून जाई आणि सगळीकडे गुडुप्प अंधार होई. आपल्या रिवाजाप्रमाणे त्या दिवशी समयी विझली होती. या अंधाराचा फायदा घेऊन चोर घरात शिरले. त्यापैकी एका चोराला प्रथम आमच्या आजीने पाहिलं. घरामध्ये मोकळा चौक होता. त्याच्या डाव्या कोपऱ्यात तिला चोर उभा असलेला दिसला. आजी मध्येच जागी होऊन अंथरुणावर उठून बसायला आणि तो कोपऱ्यात यायला एकच गाठ पडली. ओरडावं तर चोर पळून जाईल म्हणून आजी हळूच दार ढकलून माझघरात आली. आई आणि अक्का कुठं कुठं झोपलेले आहेत हे तिने आठवलं. कानातल्या बोळ्यांमुळे हाक मारूनही आई कधीच जागी होत नसे म्हणून ती हळूच अक्कापाशी आली आणि उशाशी बसून म्हणाली, अक्के अक्के, अगं उठ, घरात चोर शिरलेत. अक्कानं हे ऐकलं आणि तिला एकदम रडूच आलं.
कानात बोळे असले तरी अक्काचं रडणं आईला ऐकू आलं. ती एकदम ताडकन उठली आणि म्हणाली, अक्का कुठं चावला ग? आधीच भांबवलेली अक्का यावर काही सांगायच्या ऐवजी जास्तच रडू लागली. आई तिला समजवत म्हणाली, उकी उकी उकी, अगं रडून काय होणार, थांब दिवा लावते. इतकं चाललंय तोवर दादा ओरडू लागले. ते ओरडणं ऐकताच आजीला ठाम वाटलं चोर दादांच्या उरावर बसला. ती एकदम ओरडली, अगं दिगूला धरला बघ त्यांनी, त्याला वाचव. आईला वाटलं आजी नेहमीसारखंच बडबडते आहे. अक्का बिचारी आधीच रडत होती, त्यात चोरानं दादाला धरलं हे ऐकताच तिची शुद्धच हरपली. मग आईनं हळूच उठून समई लावली आणि आपल्या समजुतीप्रमाणे विंचू चावून निपचित पडलेल्या अक्कासाठी ती सहानेवर कसली तरी मात्रा उगाळू लागली. उगाळता उगाळता ती म्हणत होती, बरं तर बरं, मला नाही डसला. इकडं मात्र आपलंच ओरडणं ऐकून दादांची झोपमोड झाली होती. ते उठून जांभया देत हळी हळी म्हणत बसले होते. आत काय चाललंय याचा त्यांना मुळी पत्ताच नव्हता. थोडा वेळ गप्प झालेली आजी मध्येच पुन्हा उठली, म्हणाली, कोपऱ्यात बघितलेला मी बघितला. यावर आई म्हणाली, मग चपलीने चांगला ठेचायचा नाही का, चावला की पोरीला. यावर आजी घाबरून पुन्हा गप्प बसली. आत दिवा लागलाय आणि काहीतरी गोंधळ सुरू आहे हे आता कुठं दादांच्या ध्यानात आलं. हिरव्या धाबळीची खोळ पांघरून ते माझघरात आले आणि विचारू लागले, काय गडबड आहे, काय झालं? आई म्हणाली, काही नाही, नित्याचंच रडगाणं आहे, अक्कीला विंचूड असला. मुलगा उठून आत आल्याचं पाहून आजी गडबडीनं उठली आणि दादाचा हात धरून त्यांना हळूच म्हणाली, दिगू, अरे चोर शिरलाय घरात, बाहेरच्या त्या कोपऱ्यात बसलाय. त्या सरशी गाव जागं करून मदतीला बोलवावं म्हणून दादा ओरडले, चोर चोर. मात्रा उगाळायची सोडून मग आई मोठ्यानं ओरडू लागली. ह्या गडबडीत आम्ही जागे झालो आणि ओरडू लागलो. गावातली कुत्रीही जागी होऊन भुंकू लागली. आईनं घाबऱ्या घाबऱ्या पाटा, वरवंटा, दुपत्याची पेटी या अवजड वस्तू मागच्या आणि पुढच्या दारापाठीमागं रचल्या. आमचं ओरडणं चालूच होतं. एकच हलकल्लोळ झाला. एवढ्यात गावातले 4 धीट लोक हातात कंदील आणि काठ्या लाठ्या घेऊन धावून आले. बाहेरून हाका मारू लागले, बापू दार उघडा, बापू भिवू नका, आम्ही आहोत, कुठे आहेत चोर? दादांनी आतूनच सांगितलं, अंगणाच्या डाव्या कोपऱ्यात आहे, धरा धरा त्याला. लोकांनी अंगणाचा डावा कोपरा बघितला तर कुणाची तरी काळी पांढरी शेळी तोंड हलवत उभी होती. बापू, कोपऱ्यात चोर नाही, अहो शेळी आहे शेळी, शेळीला भ्याला काय? चमकून दादा बघतच राहिले. दरम्यान अक्का सावध झाली आणि विचारू लागली, धरला का चोर? आई म्हणाली, चोराचं मड जाऊ दे तिकडं, तुझा विंचू उतरला का? अक्का गांगारून म्हणाली, तो कधी चावला आणखी? अगं मग मगा तू रडत होतीस. विंचू चावला म्हणून नाही, आजी मला म्हणायची अंगणाच्या कोपऱ्यात चोर लपलाय, त्यामुळं मला रडच आलं. यावर आई कपाळावर हात मारून म्हणाली, काय बाई माणसं तरी शहाण्याला वेड करतील. आणि आजीकडे बघत विचारलं, काय हो, कुठं आहे चोर? शेळी म्हणजे चोर होय? आम्ही भावंड इतका वेळ रडत होतो ती आता मोठमोठ्याने हसू लागलो. अशी ही सुंदर कथा व्यंकटेश दिगंबर माडगुळकरांनी लिहिलेली. या कथेनंतर आपल्याला पाठ्यपुस्तकात जे शब्दार्थ व टिपा असतात किंवा प्रश्न व स्वाध्याय असतात तेही वाचूया. शब्दार्थ व टिपा. निपचित, हालचाल न करता पडलेला. मात्रा, ठराविक प्रमाणात उगाळून द्यायचे एक देशी औषध. धाबळी, लोकरीची जाडी भरडी शाल. खोळ, विशिष्ट पद्धतीने दुमडून डोक्यावरून घेतलेली धाबळी. हलकल्लोळ, आरडाओरड. वाळ्या पाचोळ्यावर सुद्धा पाय न देणे, कुणालाही न दुखवणे. आता प्रश्न व स्वाध्याय बघू. दादा, आई व आजी यांच्या स्वभावात कोणकोणता तरेवाईकपणा होता? दुसरा प्रश्न. अक्काला विंचू चावू नये म्हणून घरातल्या मंडळींनी काय काय करून पाहिले? पुढचा प्रश्न. घरात चोर शिरला असे आजीने सांगितल्यावर कुणी कुणी
काय काय केले. त्याच्या पुढचा प्रश्न, या कथेतील तुम्हाला आवडलेला गमतीदार प्रसंग सांगा. सर्वात शेवटचा प्रश्न, ही कथा संवाद रूपाने सादर करा. आल्या की नाही मग बालपणीच्या आठवणी? नक्की कळवा.